नमस्कार. प्रॉफिट म्हणजे काय हे काय वेगळ्यानं सांगायला नको. प्रॉफिट हा अत्यंत महत्वाचा भाग आहे आपल्या व्यवसायात. पण प्रॉफिटचे काही वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या टप्प्याला ते मॉनिटर करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे वेगवेगळे प्रकार काय आहेत आणि त्यातले महत्वाचे प्रकार काय आहेत हे प्रत्येकाला माहीत असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा आणि यामध्ये कुठला प्रॉफिटचा प्रकार हा जास्ती तुम्हाला महत्वाचा वाटतो हा नक्की कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चला तर चालू करूया. सगळ्यात पहिला हा जनरली सगळ्यांना माहित असतो तो म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय? आपल्या जो काही रेव्हेन्यू आहे म्हणजे सेल्स आहे त्यामधून आपली मटेरियल कॉस्ट किंवा डायरेक्टची लेबर कॉस्ट आणि इतर काही डायरेक्ट एक्सपेन्सेस जे असतात जसं की ट्रान्सपोर्टेशन असेल, तुमचं फॅक्टरी असेल तर त्याचा रेंट असेल, तिथली इलेक्ट्रिसिटी असेल, अशा एक्सपेन्सेसना आपण डायरेक्ट एक्सपेन्स म्हणत असतो. हे सगळे डायरेक्ट एक्सपेन्स जेव्हा आपण आपल्या रेव्हेन्यू किंवा सेल्स मधून वजा करतो आणि जो काही उरतो त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणत असतो. हाच ग्रॉस प्रॉफिट जे काही पर्सेंटेज असेल ते कायम तुमचं मेंटेन होणं किंवा इम्प्रूव्ह होणं हे गरजेचं असतं. ग्रॉस प्रॉफिटला महत्व काय आहे? तर जसा तुमचा रेव्हेन्यूची लेवल असते ती वाढू दे किंवा कमी होऊ दे, ही ग्रॉस प्रॉफिटची जी काही पर्सेंटेज किंवा लेवल आहे ही त्यानुसार ही कमी जास्त होत असते. त्यामुळे ग्रॉस प्रॉफिट हा त्यासाठी महत्वाचा असतो. दुसरा आहे इबिटा म्हणतात त्याला, EBITDA. ई फॉर अर्निंग, अर्निंग बिफोर इंटरेस्ट, T फॉर टॅक्स, D फॉर डेप्रिसिएशन आणि A फॉर अमॉर्टायझेशन. याला दुसरा एक शब्द आहे, ईच्या ऐवजी अर्निंगच्या ऐवजी आपण तिकडे प्रॉफिट वापरू शकतो, PBITDA म्हणजे प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन. यामध्ये सगळे तुमचे डायरेक्ट एक्सपेन्स तर वजा होतातच, पण सगळ्या एक्सपेन्सेस मधले जे काही 2-3 एक्सपेन्सेस आहेत म्हणजे जसं या एबिटाच्या शब्दातच आलेलं आहे, अर्निंग बिफोर इंटरेस्ट, इंटरेस्टचा खर्च टाकण्यापूर्वी, तसेच टॅक्स एक्सपेन्स टाकण्यापूर्वी, तसेच डेप्रिसिएशन आणि अमॉर्टायझेशन, हे जे काही 3-4 खर्च आहेत ते खर्च वजा करण्यापूर्वी जो काही प्रॉफिट असतो त्याला आपण एबिटा म्हणतो. आता एबिटाला महत्व काय आहे? तुम्ही जनरली बघत असाल की जेव्हा जेव्हा बरेच जण आपले न्यूज चॅनल आपण बघत असतो, खास करून बिझनेस न्यूज चॅनल जर आपण बघितले, तिथे कायम जेव्हा जेव्हा कंपनीचे रिझल्ट्स येतात तेव्हा चर्चा ही कायम एबिटावर झालेली असते. या कंपनीचं एबिटा मार्जिन एवढं वाढलं, एवढं कमी झालं. त्यामुळे एबिटाला तसा इम्पॉर्टन्स आहे. तर तो काय, त्याला दुसऱ्या भाषेत ऑपरेटिंग प्रॉफिट असंही म्हटलं जातं. ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे काय? तर ऑपरेशनल लेवलला तुम्ही इफेक्टिव्हली किती कंपनी तुमची छानपैकी मॅनेज केलेली आहे हे ते दाखवत असतं. जेव्हा एखादी इंडस्ट्री जर घेतली आणि त्यातल्या 2 सिमिलर कंपन्या घेतल्या, त्या कंपन्यांचं जर तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल, त्याला पियर टू पियर कंपॅरिझन असं म्हटलं जातं. ते कंपॅरिझन जर आपल्याला करायचं असेल तर इबिटा मार्जिन जे आहेत ते बघितले जातात. आता यामध्ये काही 3-4 एक्सपेन्सेस हे बाजूला ठेवलेले आहेत अजून. त्याचं कारण असं, तुम्ही जर बघितलं तर कुठले एक्सपेन्स बाजूला ठेवलेत तर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन, हे जे काही 3-4 एक्सपेन्सेस आहेत हे तुमच्या कंपनीचे जे काही स्ट्रक्चर असतं त्याला आपण कॅपिटल स्ट्रक्चर म्हणतो त्यावर डिपेंड असतात. उदाहरणार्थ, ज्या कंपनीकडे लोन जास्त आहे त्याचा इंटरेस्ट कंपनी जास्त असणार, ज्या कंपनीनं लोन कमी घेतलेला आहे त्याचा इंटरेस्ट हा कमी असणार. त्यामुळे त्याचा प्रॉफिटेबिलिटी मार्जिन हे वेगळे असणार. तसंच टॅक्स आहे, काही कंपन्यांना टॅक्स बेनिफिट मिळत असतात त्यामुळे त्याचा फरक पडू शकतो. आता डेप्रिसिएशन हे तुम्हाला माहिती आहे की असेटवर असतं. असेटचा जो काही वेअर अँड टेअर असतो म्हणजे जी काही व्हॅल्यू कमी होत असते त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. एखाद्या कंपनीनं एखाद्या वर्षात जर नुकतंच एक्सपान्शन केलं असेल, नवीनच सुरू झालेली कंपनी असेल तर स्वाभाविकच त्याचं डेप्रिसिएशन हे जास्ती असणार आहे. म्हणून हा एक्सपेन्स काय केला जातो, बाजूला ठेवला जातो. आता काही जणांना अमॉर्टायझेशन हा शब्दाचा अर्थ कदाचित कळला नसेल. थोडक्यात सांगतो, तर एखादा एक्सपेंडिचर हा पहिल्याच वर्षी बऱ्याच हेवी केला जातो आणि त्याचे बेनिफिट आपल्याला पुढील काही वर्षात मिळणार असतात. उदाहरणार्थ एखादं नवीन प्रॉडक्ट लॉन्चिंग असेल
तर आपल्या त्याच्या ब्रँडिंगला, त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी हेवी खर्च केला जातो. त्याचे बेनिफिट्स पुढच्या काही वर्षात मिळणार असतात. असा खर्च आपण काय करतो, त्या वेगवेगळ्या वर्षांमध्ये अमॉर्टाईज केला जातो, म्हणजे डिस्ट्रीब्यूट केला जातो. त्याला अमॉर्टायझेशन असं म्हटलं जातं. त्यामुळे हे जे काही एक्सपेन्सेस आहेत ते बाजूला केल्यानंतर जो प्रॉफिट मिळतो आपल्याला तो इबिटा म्हटला जातं आणि त्याला ऑपरेटिंग प्रॉफिट असंही म्हणतात. आता पुढच्या प्रॉफिटच्या टाईपकडे जाऊया. या इबिटा मधूनच जो डेप्रिसिएशन आणि अमॉर्टायझेशन आपण बाजूला ठेवलं ते खर्च फक्त वजा केले तर येतो PBIT, प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. म्हणजे फक्त इथे काय करायचं, इंटरेस्ट अँड टॅक्स खर्च वजा करायचा नाही, बाकी सगळे खर्च वजा केल्यानंतर जो काही प्रॉफिट उरतो त्याला PBIT म्हणतात. खरं सांगायचं झालं तर हा प्रॉफिट हा जास्ती अप्रोप्रिएट आहे. आता डेप्रिसिएशन हा खरं म्हणजे महत्वाचा खर्च आहे की जो ऑपरेशनशी रिलेटेड आहे. त्यामुळे हा खर्च वजा करून जो येणारा प्रॉफिट आहे हा तुम्ही खास करून क्लोजली मॉनिटर करण्याची गरज आहे. तो म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजेच PBIT. म्हणजे दोन्हीतला फरक लक्षात आला असेल. फक्त डेप्रिसिएशन आपण इबिटा मधून वजा केले आणि राहिलेला हा प्रॉफिट म्हणजेच PBIT आहे. पुढचा सगळ्यांना माहित असलेला प्रॉफिट म्हणजे नेट प्रॉफिट. सगळेच्या सगळे खर्च इन्कम टॅक्स सकट वजा केल्यानंतर जो उरतो तो म्हणजे असतो नेट प्रॉफिट. की सगळ्यात शेवटी जे ओनरना जो प्रॉफिट घरी घेऊन जाऊ शकतात असा प्रॉफिट म्हणजे नेट प्रॉफिट असतो. हा सर्वांनाच माहित असावा. त्याच्या पुढून अजून एक प्रकार आपल्याला आयडेंटिफाय करता येईल, तो म्हणजे कॅश प्रॉफिट. जो काय आता नेट प्रॉफिट आलेला आहे सगळा खर्च वजा करून, त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन जे आहे ते आपल्याला ऍड करायचं आहे. म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये जेव्हा आपण डेप्रिसिएशन ऍड करतो तेव्हा येतो कॅश प्रॉफिट. कॅश प्रॉफिटचं महत्व काय, कॅश प्रॉफिट काय दाखवतो, तर तुम्ही वर्षभरामध्ये किंवा जे काही तुमचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे त्या पिरियडमध्ये तुम्ही किती कॅश जनरेट केलेली आहे हे दाखवणारा प्रॉफिट म्हणजेच कॅश प्रॉफिट असतो. त्याला दुसऱ्या भाषेत कॅश अक्रुअल्स असंही म्हणतात किंवा इंटरनल अक्रुअल्स असाही शब्द बऱ्याच वेळेला वापरला जातो. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत. जवळजवळ आपण 5 प्रकार डिस्कस केले. अजून बरेच प्रकार असतात, पण त्यातल्या त्यात ते महत्वाचे 5 प्रॉफिट रेशोज आहेत किंवा प्रकार आहेत हे आपण आता डिस्कस केले. त्यामुळे यामध्ये कुठला प्रॉफिट तुम्हाला जास्ती मॉनिटर केला पाहिजे किंवा महत्वाचा वाटतो तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाका. तुमचे फीडबॅक्स द्या. जर असे काही आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ शेअर पण करा. थँक्यू.